This conference will now be recorded. सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम. स्वामी विवेकानंदांच्या आत्मचरित्राचा साधना बळकट व्हावी या एकमेव उद्देशाने आपण मागोवा घेत आहोत. गेल्या प्रवचनामध्ये आपण स्वामीजी सॅन फ्रान्सिस्को या दक्षिण अमेरिकेतील शहरामध्ये आपल्या प्रवचनांमध्ये कसे व्यस्त होते आपण पाहत होतो. स्वामीजींचा यावेळचा अमेरिका दौरा हा पहिल्यांदा लॉस एंजेलिस या शहरापासून सुरू झाला आणि तिथे यशस्वी अशी प्रवचन मालिका संपवल्यानंतर स्वामीजी सॅन फ्रान्सिस्कोला पहिल्यांदा ज्या भागामध्ये आले त्या भागाचं नाव ओकलँड असं होतं. या ठिकाणी आपण पाहिलं स्वामीजींनी 8 वेंटे हॉल नावाच्या या हॉलमध्ये 8 प्रवचनं सादर केली आणि ती प्रवचनं यशस्वी झाल्यानंतर स्वामीजींनी आपली जागा सॅन फ्रान्सिस्को मध्ये एका दुसऱ्या ठिकाणी बदलली आणि ज्या ठिकाणी स्वामीजींनी जागा घेतली त्या रस्त्याचं नाव तुर्क स्ट्रीट असं आहे. तुर्क मार्ग किंवा टर्क स्ट्रीट असं म्हणतात. अशा ठिकाणी एक 3 खोल्याचं अपार्टमेंट किंवा 3 खोल्यांची जागा भाड्याने स्वामीजींसाठी घेण्यात आली आणि मिसेस हान्सबरो म्हणजे मीड बहिणींच्या 3 बहिणींच्या मधली बहीण मिसेस हान्सबरो या स्वामीजींच्या सेक्रेटरी कम अरेंजर म्हणजे स्वामीजींच्या संपूर्ण प्रवचनाची आयोजित करण्याची जबाबदारी घेणाऱ्या हान्सबर्ग सुद्धा स्वामीजींच्या बरोबर या तुर्क स्ट्रीट मधल्या घरामध्ये शिफ्ट झाल्या आणि या ठिकाणी स्वामीजींची तुर्क स्ट्रीट या राहत्या घरामध्ये आणि मग बाहेरच्या मोठ्या मोठ्या हॉलमध्ये संध्याकाळी किंवा रविवारी अशा पद्धतीची त्यांची प्रवचनं चालू झाली. या सगळ्या प्रवासामध्ये स्वामीजींचं एक ध्येय होतं की स्वामीजींना या संपूर्ण दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये $2000 कमवायचे होते. एकूण स्वामीजींनी ठरवलं होतं की आपल्याला $5000 लागणार आहेत, ज्यामध्ये आपण आपल्या आईची सोय लावू शकतो आणि या वेळेला सुद्धा स्वामीजींच्या आईला तिच्या घरातून बाहेर काढण्यासाठी ज्या त्यांच्या नातेवाईकांनी कोर्ट केस केली होती ती कोर्ट केस लढण्यापेक्षा त्यांना लागतील ते पैसे देऊन आईच्या राहण्याची व्यवस्थाची चोख व्यवस्था लावून द्यावी असं स्वामीजींच्या मनात होतं. अर्थात स्वामीजींना आपला मृत्यू जवळ आल्याची स्पष्ट जाणीव होती. म्हणून एका बाजूला त्यांची थोडी घाई चालली होती. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी पत्र सुद्धा लिहिलं होतं की जरा मला आणखीन पैशांची गरज लागणार आहे, मला एक $50,000 लागतील माझ्या आईसाठी एका घराची तरतूद करण्यासाठी आणि मला एक थोडे तुम्ही पैसे दिलेत तर माझ्या आजारांची उपचार करणं हे मला सोपं जाईल, मी कोणावर अवलंबून राहणार नाही. हे सगळं पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जीवनमुक्त असणारे ब्रह्मीभूत स्वामीजी ज्यांना सगळंच भविष्य भूत वर्तमान कळत होतं, ज्यांच्या सोबतच ज्यांच्या अंतरात्म्यामध्ये हृदयामध्ये देवाची वस्ती होती, अशा स्वामीजींना अशा प्रकारची काळजी पडण्याचं कारण काय?
जे काय होईल ते देव बघून घेईल असं म्हणण्याच्या ऐवजी मला हे केलं पाहिजे, मला इतके पैसे मिळवले पाहिजेत, मला माझ्या आईची व्यवस्था केली पाहिजे, असे विचार स्वामीजींच्याकडे कसे आले, हा आपल्याला विचार करण्यासाठी पडणारा प्रश्न आहे, तो पडला पाहिजे. काही वेळेला श्रद्धेपोटी, शास्त्रावरच्या श्रद्धेपोटी सुद्धा आणि परमेश्वराच्या श्रद्धेपोटी आपल्याला काही योगक्षेमं वहाम्यहम असं भगवंतांनी म्हटलेलं असल्यामुळे भगवद्गीतेमध्ये असं वाटतं की आपण जे काही करायचं ते सगळं भगवंत बघून घेईल. मग एका बाजूला समर्थानी यत्न तो देव जाणावा म्हणायचं आणि एका बाजूला सगळं कर्माच्या अधीन आहे असं म्हणायचं, एका बाजूला करता करविता तो आहे असं म्हणायचं. या सगळ्यांची सांगड घालताना एक प्रकारचा साधकाच्या मनामध्ये गोंधळ उठतो, किंबहुना उठला पाहिजे. कारण हे शास्त्र विचारांचं शास्त्र आहे. जो तर्काचा आधार घेत नाही, जो विचार करत नाही, जो विचारांचं मंथन म्हणजेच मनन करत नाही, त्याच्यासाठी अध्यात्म हा विषय त्याच्यापासून कैक मैल दूर आहे असं समजायला हरकत नाही. ज्यांची हद्द टाळ्या वाजवणे आणि मंदिरातल्या घंटा वाजवणे याच्या पुढे जात नाही, त्यांना तेवढाच अध्यात्म किंवा धर्म लाभतो. स्वामीजींनीच आपल्या एका प्रवचनामध्ये म्हटलेलं आहे की देवपूजा करणे, तीर्थक्षेत्रांचं तीर्थाटन करणे हे सगळे धर्माच्या शाळेमधले बालवर्ग आहेत. फार महत्वाचं वाक्य आहे. याचाच अर्थ सोपस्कार आणि विधी, पूजा, तंत्र मंत्र याच्याही पलीकडे काहीतरी अध्यात्म आहे याची प्रखर जाणीव साधकाला नेहमी असली पाहिजे. प्रश्न असा येतो की ज्याला निर्विकल्प समाधीचा अनुभव येऊन गेलेला आहे, जो ब्रह्मीभूत झालेला आहे, ज्याला ब्रह्मविद झालेला आहे, त्याला काळजी पडण्याचं कारण काय? कारण एका बाजूला ती व्यक्ती जरी जीवनमुक्त असली तरी, जरी त्याच्या संपूर्ण वासना आणि इच्छा जळून खाक झालेल्या असल्या तरीही, जरी तो परावैराग्य अवस्थेला पोहोचलेला असला तरीही, जो जन्माला आला तो त्या जन्मातलं प्रारब्ध घेऊन आल्यामुळे त्या प्रारब्धाचा भोग घेतल्याशिवाय जीवनमुक्ताला सुद्धा जीवनाचा अंत अपेक्षित नाही. याचाच अर्थ जरी एखाद्या भिकाऱ्याला राजेपद मिळालं असेल तरी ते राजेपद हे त्याच्या भिकारी या आयुष्यामध्ये संपल्यानंतर मिळणार आहे. जीवनमुक्त हा ज्या पदाला प्राप्त झालेला आहे त्या पदाच्या प्राप्तीबद्दल त्याच्या मनामध्ये संदेह अजिबात असत नाही, पण प्रारब्धाच्या वशामध्ये कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार जे काही त्याच्या प्रारब्धामध्ये या जन्मामध्ये कदाचित म्हणण्यापेक्षा निश्चितच हा जन्म शेवटचा असू शकेल, पण जन्म आहे तोपर्यंत सतिमूले तद्विपाको जाती आयु भोग, पतंजली महाराजांचं सूत्र आहे. सतिमूले तद्विपाको, या अविद्येमुळे, या पंचक्लेशामुळे जो जन्माला आला, सतिमूले तद्विपाको, कर्माचा केलेल्या वासनांचा विपाक म्हणून जो जन्माला आला, त्याला जाती आयु भोग या तीन गोष्टींना सामोरं जावंच लागतं. म्हणजे ज्या जातीमध्ये, ज्या योनीमध्ये त्याचा जन्म झाला, आयु जेवढ्या आयुष्यासाठी तो आला, आणि भोग हा जे भोग त्याला दिलेले आहेत ते त्याला संपवावेच, भोगूनच संपवावे लागतात. आणि मग ते भोगून संपवत असताना त्या कर्म विपाकाच्या वशामध्ये घेणारे निर्णय हे व्यावहारिक सत्तेला धरूनच करावे लागतात. संपूर्ण विश्व हे ब्रह्ममय आहे म्हणून कोणतेही स्वामीजी झाडाला जाऊन धडकत नाहीत. बरोबर आहे, वृक्ष सुद्धा ब्रह्म आहे, दगड सुद्धा ब्रह्म आहे म्हणून दगडावर डोकं आपटत नाहीत.
याचं कारण असं आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये वेन यू आर इन अ रोम यू मस्ट बिहेव लाईक अ रोमन, अशी एक म्हण आहे. जर रोम मध्ये असाल तर रोमन माणसासारखंच वागावं लागेल, म्हणजे तिथले कानून नियम पाळावे लागतील. म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये जो आहे तो पारमार्थिक सत्तेचे नियम व्यावहारिक सत्तेमध्ये लावू शकत नाही. स्वप्नामध्ये कितीही प्रचंड धन जरी मिळालं तरी ते धन जागृत अवस्थेत टिकत नाही, कारण ते त्या अवस्थेमध्ये झालेला तो भोग तत्कालीन भोग आहे. म्हणून ते सोनं जे स्वप्नामध्ये मिळालं ते कुठं आहे म्हणून मी जागृत अवस्थेमध्ये रडायला लागलो, तर याचा अर्थ सत्तांमध्ये भेद आपल्याला समजला नाही असं होईल. म्हणून जसं स्वप्नातलं स्वप्नात सोडून देतो, तसं जीवनमुक्त व्यवहारातलं व्यवहारात सोडून देतो, पण आपल्या अवस्थेला बाधा आणू देत नाही. जागा असणाऱ्या माणसाला कदाचित तासापुरती झोप लागेल, त्यावेळेला तो झोपलेला असेल, पण ती झोप संपल्यावर पुन्हा तो जागृतच आहे. तसं व्यावहारिक सत्तेच्या अंमलाखाली पूर्ववशातील कर्मविपाकामुळे जो राहिलेले दिवस काढत आहे, असा जीवनमुक्त व्यवहारवशामध्ये जे जे काही प्रारब्धामध्ये आहे ते व्यावहारिक सत्तेमध्ये जसं सोडवायचं तसंच सोडवतो. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला अशा पारमार्थिक सत्तेमध्ये अधिष्ठित झालेले ब्रह्मविद जे स्वामीजी आहेत, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फार अपवादात्मक वाटतात. उदाहरणार्थ, कपड्यांमध्ये झुरळ जास्त झाले म्हणून रामकृष्ण परमहंसांनी आपल्या शिष्याला झुरळ मारायला सांगितले. जिथे अहिंसाचा परमावधी असतो, त्या ब्रह्मविद काली मातेला समर्पित असणाऱ्या रामकृष्ण परमहंसांना एखाद्या क्षुद्र का होईना पण त्या झुरळाचा जीव घ्यावासा कसा काय वाटला, असं आपल्या मनात येऊ शकतं. पण व्यावहारिक सत्ता व्यावहारिक सत्तेमध्ये आहे. म्हणून एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला दिलं जातं, जेव्हा एक वेदांती एका शिष्याला शिकवत असतात की हे सगळं जग मायावी आहे आणि यातली माया काढली तर सगळं जीव हे चैतन्यमय आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. असं शिकवत असतानाच तिकडून एक वाघ आला आणि वाघ आल्याबरोबर वेदांत पंडित जे होते ते उठून पळायला लागले. शिष्य म्हणाला, गुरु गुरु महाराज, गुरु व्याघ्रम अपि मिथ्या, हा वाघ जो आहे हे मिथ्या आहे, तुम्ही का पळताय, ते ब्रह्म आहे, चैतन्य आहे ते. आणि गुरु म्हणाले, बटो पलायन अपि मिथ्या, हे पळून जाणं सुद्धा मिथ्याच आहे, चल पळ. व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता असा सत्तात्रयाचा सिद्धांत हिरहिरीनं मांडणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपले आद्य शंकराचार्य आहेत. म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये असताना ध्यानाच्या अत्युच्च अवस्थेमध्ये स्वामीजी आपलं कसं होईल, आईचं कसं होईल याचा विचार अजिबात करत नव्हते. किंबहुना कोणत्याच विचारांना जिथं स्थान नाही तिथे ध्यानाला स्थान असतं. पण जसे व्यावहारिक सत्तेमध्ये त्याबरोबर ते विचार करत की मला किती पैसे लागणार आहेत, पुढची काय तरतूद काय केली पाहिजे आणि हे सगळं करणं. म्हणून भगवद्गीतेमध्ये कर्मयोगाच्या अध्यायामध्ये अजिबात कर्म न करणं हे तुला दुरापास्त आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत अकर्मकृत. म्हणून ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे, त्याने आता आता काही करायची गरज नाही, मी एका ठिकाणी बसतो असं म्हणून चालत नाही. त्याच्या त्याच्या आश्रमाप्रमाणे त्यांनी तसे तसे धर्म पाळावेत. संन्यासी असेल तर कोणाला प्रतिकार करणार नाही, हे मान्य आहे. पण म्हणून संन्यासी आहे त्यामुळे त्यांनी त्याच्या जेवणाची व्यवस्था करण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी असा आहे तो ब्रह्मज्ञानी आहे, असं होत नाही. पण रामकृष्ण परमहंस जेव्हा निर्विकल्प समाधीमध्ये गेले आणि काही महिने त्या अवस्थेमध्ये राहिले, तेव्हा मात्र ते पारमार्थिक सत्तेमध्ये असल्यामुळं व्यावहारिक सत्ता संपूर्णपणे तिथे अजिबात कपर्दिक सुद्धा शिल्लक नसल्यामुळे त्यांचं जेवण खाणं पाणी पिणं सगळंच विसरलं. कारण त्या सत्तेत ही सत्ता चालत नाही, या सत्तेत ती सत्ता चालत नाही. आपण व्यावहारिक सत्तेमध्येच राहतो, पारमार्थिक सत्तेमध्ये आपला वासच असत नाही.
जीवनमुक्त पारमार्थिक सत्तेमध्ये सुद्धा राहतात, व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा राहतात. कभी इस घर में आ बैठे, कभी उस घर में आ बैठे. म्हणून स्वामीजी काळजीपूर्वक हिशोब करत होते. साधकाला यातून घेण्यासारखा जर बोध काही असेल तर आपल्या उर्वरित आयुष्याची तरतूद आपण स्वतः करून ठेवावी, त्याच्यासाठी प्रयत्न करावे असं शास्त्र सांगतं. आणि देव माझं सगळं बघून घेईल अशा खुळचट आणि भोळसट समजुतीमध्ये व्यावहारिक सत्ता चालत नाही. मी एकदम रस्त्यावर उघडा पडणार नाही इतकी व्यवस्था व्यावहारिक सत्तेमध्ये केल्यानंतरच परमार्थाला व्यवस्थित हातामध्ये घेता येतं. आणि प्रयत्न करणाराचा योगक्षेमम वहाम्यम असं भगवंतानी म्हटलेलं आहे. जर प्रारब्ध वशामध्ये त्रास सहन करायचा असेल, शारदा माता देवी ठाकूरांच्या पत्नी ज्यांना जगन्माता म्हणत असत, ज्या कालीमातेच्या तुल्य होत्या, त्यांना सुद्धा त्यांच्या उतार वयामध्ये रामकृष्णांच्या निधनानंतर एका वेड्या राधू नावाच्या मुलीबरोबर त्यांना राहावं लागलं आणि तिने इतका त्रास दिला, काही वेळेला उद्वेगाने ही मरत का नाही असे सुद्धा उद्गार शारदा मातेंनी काढलेले आहेत. आता प्रश्न असा येतोय की जी जगतधात्री आहे तिला असं कसं वाटावं, असा कसा राग यावा. व्यावहारिक सत्तेमध्ये गोष्टी वेगळ्या आहेत, प्रातिभासिक सत्तेमध्ये त्या पारमार्थिक सत्तेमध्ये त्या वेगळ्या आहेत. त्यामुळे स्वामीजींनी हिशोब केला की $5,000 मला मिळवायचे, 3,000 मी लेगेट बाईंच्याकडे ऑलरेडी ठेवलेले आहेत, मला आता 2,000 फक्त प्रवचनातून मिळवायचे आहेत. आणि यातला उदात्त हेतू असा होता की माझ्या उतार वयामध्ये म्हातारपणी माझ्या औषधांचा खर्च माझ्या मठातल्या लोकांच्यावर न पडता तो माझा मी बघावा. त्यामुळे स्वामीजींनी आपली प्रवचनं हिरहिरीनी आणि जोरात काही तिकीट लावून सुद्धा चालू ठेवली होती. या प्रवचनांमध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की स्वामीजी बोलायला, स्वामीजींना आपण पाहिलेलं आहे, स्वामीजी 6 तास सुद्धा बोललेले आहेत. 10ला सुरू झालेलं प्रवचन दुपारी 2 वाजता संपलेलं आहे स्वामीजींचं, दुपारी 4 वाजता. पण जेव्हा जेव्हा भारत या विषयावर, भारताशी संबंधित विषयावर जेव्हा स्वामीजींचं जेव्हा जेव्हा प्रवचन होत असे, तेव्हा ते कधीही 2 तासाच्या आत संपतच नसे. याची खात्री झाल्यामुळे स्वामीजींनी स्वतःच सांगितलं होतं या हान्सबरो मॅडमना किंवा अन्सालदार या सगळ्यांना की मला जेव्हा भारत आणि भारताशी संबंधित विषयावर मी जेव्हा प्रवचन करेन तेव्हा जरा मला समोरील हातात एक घड्याळ घेऊन जरा हलवून दाखव, म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी अजून खूप बोलतोय. आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी भारतावरचं प्रवचन होतं. ठरल्याप्रमाणे स्वामीजी बोलायला सुरुवात केली, स्वामीजींचा धबधबा चालू झाला. 2 तास स्वामीजी बोलत होते आणि बोलणं असं होतं की सगळे खिळून बसत, त्यामुळे वेळ किती गेला कोणालाच कळत नसे. चुळबुळ करणाऱ्या प्रेक्षकांवरून बऱ्याच वेळेला वक्त्याला लक्षात येतं की बहुतेक वेळ जास्त झाला किंवा प्रवचन व्यवस्थित चाललेलं नाहीये. पण जेव्हा वक्ते एवढ्या रॅप्ट अटेन्शन ज्याला म्हणतो आपण की अतिशय कानात तेल घालून ऐकत असतात, तेव्हा हेही कळत नाही की त्यांचा वेळ किती झाला, बोलणाऱ्याचा वेळ किती झाला. आणि म्हणून मग 2 तासानंतर जेव्हा घड्याळ हलवलं या हंसबरोबाईंनी, तेव्हा स्वामीजी म्हणाले, बघा ती घड्याळ हलवती म्हणजे 2 तास संपले वाटतं, पण मी थांबू शकत नाही कारण माझ्या देशाबद्दल बोलतोय मी. अतिशय जाज्वल्य देशाभिमान, देशाशी मातृत्वाचं नातं असणं प्रत्येक नागरिकाकडून अभिप्रेत आहे. त्या नागरिकामध्ये संन्यासी सुद्धा येतो, जीवनमुक्त सुद्धा व्यावहारिक सत्तेमध्ये त्या नात्यात येतो. आणि म्हणून स्वामीजी हे प्रखर देशभक्त होते. स्वामीजी बऱ्याच ठिकाणी प्रवचनांमध्ये लोकांना सांगायचे, विचारा प्रश्न.
येऊ देत, सगळ्या बाजूनी प्रश्न येऊ देत, मी आहे समर्थ उत्तर द्यायला. कधी कधी आपल्या प्रवचनानंतर स्वामीजी म्हणत, उद्या या रे सगळे, उद्या मी काही मोजके बॉम्ब टाकणार आहे. आणि खरोखरच स्वामीजी जेव्हा येत तेव्हा असे काही उद्गार काढत, प्रत्येकाच्या मनामध्ये असणाऱ्या समजुती अशा हलून जात. जो अख्खा ख्रिश्चन धर्म पाप या संकल्पनेवर आधारित आहे, तुम्ही पापी आहात, ख्रिस्त तुमच्या पापाचं निवारण करेल, तुम्ही पापी आहात, तुम्ही पापी आहात, तुम्ही पापाने बरबटलेले आहात, अशा ख्रिस्त धर्मीय कॅथोलिक आणि बाकीच्या सगळ्या त्यांच्या पंथांना त्यांच्याच चर्चमध्ये स्वामीजी सांगत, टाकून द्या ती तत्व, अतिशय चुकीचं आहे, तुमच्यापैकी कोणीही पापी नाही, तुम्ही सगळेच्या सगळे अमृताचे हकदार आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा या स्वरूपामध्ये चैतन्य वसते, तुम्ही चैतन्य स्वरूप आहात, चैतन्य स्वरूप पापी कसं असू शकेल. अशी अनेक वाक्य आतापर्यंत धरून ठेवलेल्या धार्मिक समजुतींना भयंकर धक्का देणारी वाक्य स्वामीजी आपल्या प्रवचनामध्ये न घाबरता अमेरिकेसारख्या देशामध्ये त्यांच्याच चर्चमध्ये त्यांच्याच फादर किंवा रेव्हरंड किंवा बिशप किंवा आर्च बिशपच्या समोर बोलायला स्वामीजी घाबरत नसत. प्रश्नोत्तर सुद्धा खूप चालत असत. अशाच एका प्रश्नोत्तरामध्ये एका माणसाने विचारलं, स्वामीजी आपण इतकं छान बोलता, इतकं सगळं अधिकाऱ्यांनी बोलता, इतकं सगळं पुनर्जन्मावर बोलता, तुम्हाला तुमचा पुनर्जन्म आठवतो का? अचानक शांतता पसरली. आता स्वामीजी काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. स्वामीजी अगदी सहजपणे बोलून गेले, अरे मला आठवते म्हणजे काय, अगदी लहानपणापासून मला माझा जन्म आठवतो. योग्याला त्याचे पूर्ण सगळे जन्म आठवतात. आपण मागं पाहिलेलं आहे, तुकोबारायांची शिष्या बहिणाबाई थोरल्या, त्यांना त्यांचे 9च्या 9 जन्म पूर्णपणे नुसते आठवत नव्हते, त्यांनी ते ओवी रूपाने बद्ध करून ठेवलेले आहेत. अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या योगिनी होत्या. विसोबा खेचर अतिशय उच्च दर्जाचे राजयोगी होते. योग्यांना हे ज्ञान, ज्याला योगज ज्ञान म्हणतात, हे योगज ज्ञान म्हणजे त्यांच्या हातचा मळ असतो. नभतारा व्यूह ज्ञानम, संपूर्ण विश्वाचं ज्ञान. आपल्यापासून प्रकाशाचा वेग पकडून जर आपण जायचं ठरवलं तर जिथं 2 लाख वर्षामध्ये सुद्धा आपण पोहोचू शकणार नाही प्रकाशाच्या वेगाने, त्या ठिकाणी चाललेली घडामोड योग्याला कळू शकते. भूक का लागते, तहान का लागते, शरीर कसं चालतं, प्राणवायू काय करतो, प्राण नेमके काय आहेत, प्राणांचं स्वरूप काय आहे, प्राण कुठे दाबून ठेवायचा, प्राणाला कसं मोकळं सोडायचं, सगळ्यावर नियंत्रण राजयोग्याचं असतं. अशाच एका प्रवचनामध्ये स्वामीजींनी काही महत्वाची तत्व सांगितली आहेत, आणि आपण ही सगळी तत्व इतक्यासाठी पाहत आहोत की आपल्या स्वतःच्या खुळचट समजुती बाजूला जाव्यात आणि स्वामीजींच्याकडून काहीतरी शिकायला मिळावं. स्वामीजींनी असं सांगितलं, या जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा जर कोणती असेल तर जग हीच एक अंधश्रद्धा आहे. अतिशय विचार करायला लागणारं वाक्य आहे. जग एक अंधश्रद्धा आहे. द वर्ल्ड, द युनिवर्स इज अ सुपरस्टिशन. या अंधश्रद्धेमध्ये वावरणाऱ्या जगामध्ये सगळ्यांना संमोहित करण्यात आलेलं आहे. एव्हरीवन हिअर इज हिप्नोटाइज्ड, असं त्यांनी प्रवचनामध्ये सांगितलं. आणि आपलं काम एकच आहे की या संमोहनातून बाहेर यायचंय. त्यालाच मुक्ती म्हणतात. संमोहनामध्ये गेलेला जो कोणी आहे तो संमोहनात जाण्यापूर्वी अतिशय शुद्धीवरच असतो, आणि तो शुद्धीवर असल्यानंतर संमोहन झाल्यामुळे तो स्वतःला मी कोण आहे विसरून गेलेला असतो. या संमोहनातून बाहेर येणं म्हणजेच मुक्ती, असं स्वामीजींनी प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे.
स्वामीजींनी भगवंताच्या लीलेवर काही प्रवचनांमध्ये काही वाक्य सांगितलेली आहेत, अतिशय महत्वाची वाक्य आहेत. ते आपण त्याच्यानंतर एक प्रवचन झालं ज्याच्यामध्ये स्वामीजींनी जग आणि जगाची उत्पत्ती आणि त्यामागचा परमेश्वर किंवा त्यामागचा ब्रह्माचा हेतू, इंग्रजीमध्ये ज्याला कॉस्मोगोनियन कॉस्मॉलॉजी म्हणतात, जगाचं मूळ आणि जगात असणाऱ्या वस्तू किंवा ज्या ज्या व्यक्ती आहेत, जीव आहेत, त्यांचा एकामेकाशी असणारा संबंध याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, ज्याला कॉस्मॉलॉजी आणि कॉस्मोगोनी असं म्हणतात, या दोहोंवर स्वामीजींनी एक प्रवचन दिलेलं आहे. त्याचं आपण थोडंसं विस्ताराने ते पाहणार आहोत काही वेळाने. स्वामीजींची इतकी जी प्रवचनं साऊथ अमेरिकेमध्ये झाली, लॉस एंजेल्स, सॅन फ्रान्सिस्को या दोन्ही ठिकाणी, हे लिहून घ्यायला त्यावेळेला कोणी शॉर्ट हँड वाले नव्हते. पण एक इडा अँसल नावाच्या बाई होत्या, त्यांनी मात्र शॉर्ट हँड मध्ये काही प्रवचनं लिहून घेतलेली होती. त्यांनी ती प्रवचनं लिहून घेतली आणि आपल्या घरीच नेऊन ठेवली होती. पुढे केव्हा तरी 1940च्या आसपास, जेव्हा वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क मध्ये स्वामी अशोकानंद होते, तेव्हा या बाईंना अचानक आठवण झाली आणि त्यांनी सांगितलं, स्वामीजींची काही प्रवचनं मी शॉर्ट हँड मध्ये लिहून घेतलेली आहेत, आपल्याला पाठवू का म्हणून. आणि अशोकानंदांना अतीव आनंद झाला. पाहण्यासारखं आहे. 1940 पर्यंत स्वामीजींनी दिलेली प्रवचनं सुद्धा माहिती नव्हती, जागा सुद्धा माहिती नव्हती, कारण स्वामीजी स्वतःबद्दल कधीही काहीही बोलत नसत. ते परत आल्यानंतर स्वामीजींनी कधीही मी अमेरिकेत अमुक ठिकाणी प्रवचन केलं, इथं इतकी लोक जमली होती, माझं कौतुक झालं, असं कधीही बोललेले नाहीत. कारण प्रसिद्धी परांमुखता हा ब्रह्मज्ञानी माणसाचं प्रखर लक्षण आहे. जो सतत टीव्हीवर यायचा प्रयत्न करतो तो स्वामी असू शकत नाही, तो साधू असू शकत नाही. लोकेशनेपासून दूर गेला तेव्हा तो ब्रह्मविद झाला, तेव्हा तो पुन्हा लोकेशनेमध्ये कसा येऊ शकेल? या इडा अँसलबाईंनी शॉर्टहँड मध्ये लिहून घेतलेली प्रवचनं नंतर अशोकानंद स्वामींनी व्यवस्थितपणे साध्या इंग्रजीमध्ये उतरून घेतली, म्हणून आज आपल्याला या सगळ्या प्रवचनांचे काहीतरी आपल्याला अंश वाचायला मिळतात. याच काळामध्ये स्वामीजींनी प्रॉफेट मोहम्मद म्हणजे मोहम्मद प्रेषितांच्यावर एक प्रवचन केलं आणि त्या प्रवचनामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली की मोहम्मद कोण होते, काय दर्जाचे प्रेषित होते. स्वामीजी बोलतायत, मी नाही. काय दर्जाचे प्रेषित होते, ते योग्य प्रेषित होते की अयोग्य प्रेषित होते, हे केवळ ठरवण्याचा अधिकार ख्रिस्तासारख्या माणसाला आहे, तुम्हा आम्हासारख्या सामान्याला नाही, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. जगाविषयी बोलताना एका प्रवचनामध्ये स्वामीजींनी फार सुंदर शब्द इंग्रजीचे यूज केलेले आहेत. त्यांचा इंग्रजीचा वापर हा अतिशय प्रभावी होता. स्वामीजी म्हणतात, वर्ल्ड इज नथिंग एल्स बट नॉनसेन्स ऑफ सेन्सेस. किती सुंदर वाक्य पहा. वर्ल्ड इज नथिंग बट नॉनसेन्स ऑफ सेन्सेस. जग हे इंद्रियांनी केलेल्या घाताचं प्रदर्शन आहे. हे जग सत्य नसून हे इंद्रियांनी केलेल्या घात आणि आघात या दोहोंचं प्रदर्शन आहे. ज्या वेळेला इंद्रियांचा आघात आणि घात थांबेल, तेव्हा त्या आघात आणि घातांचा विचार करणारं केंद्र म्हणजे मन काम करायचं थांबेल. आणि ज्या ठिकाणी मन आणि इंद्रिय या दोहोंचंही काम संपलेलं असतं, तेव्हा अंतःकरणामध्ये एकही वृत्ती उमटत नाही. आणि वृत्ती राहित्य झालेलं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये चिदाभास आणि कुटस्थ असे दोन विभाग राहत नाहीत. राहतो तो फक्त कुटस्थ राहतो. आणि चिदाभासांनी केलेलं कुटस्थाचं दर्शन
आणि दर्शनागणिक चिदाभासाचा कुटस्थामध्ये झालेला सायुज्य समावेश म्हणजेच मुक्ती. स्वामीजी प्रवचनांमधून पुन्हा पुन्हा सांगत होते, मॅटर अँड माइंड आर टू थिंग्स विथ डिफरंट व्हायब्रेशन्स. या जगामध्ये चैतन्य सोडून चैतन्याच्या पोटी ज्या ज्या वस्तू जन्माला आल्या, ज्याला आपण माया किंवा प्रकृती म्हणतो, त्या माये अंतर्गत किंवा प्रकृती अंतर्गत असणारी प्रत्येक वस्तू ही कंपनयुक्त असते. कंपन हे प्रत्येक वस्तूचं सूक्ष्मतर स्वरूप आहे. दिसायला जरी हा आत्ता बोलणारा माणूस समोर दिसला तरी माझ्या या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक रेणूमध्ये, त्या आत असणाऱ्या प्रत्येक अणूमध्ये, त्यामध्ये असणाऱ्या सब ॲटॉमिक पार्टिकल्स मध्ये एक प्रकारचं कंपन आहे. सगळंच कंपनयुक्त आहे. ज्यांना कंपन पाहता येत नाही किंवा मोजता येत नाही, त्यांना ती वस्तू एका विशिष्ट अवस्थेत दिसते. योग्याला मात्र सगळं कंपनयुक्त दिसतं. ईशावास्योपनिषदात तद एजती तद न एजती तद दूरे तद अंतिके. तद एजती, एजती हा संस्कृत शब्द व्हायब्रेशन या अर्थाने येतो. दॅट विच व्हायब्रेट्स, दॅट विच डझंट व्हायब्रेट. ते जे कंपनयुक्त आहे, ते जे अकंपनयुक्त आहे. आत्म्याचं वर्णन आहे, चैतन्याचं वर्णन आहे. या सगळ्या कंपनांना कंपन शक्ती देणारं ते चैतन्य तत्व आहे. कधी तेच कंपनयुक्त प्रकृती म्हणून येतं, कधी तेच अकंपनयुक्त चैतन्य म्हणून राहतं. यालाच प्राण आणि रई यांचं मिलन असंही म्हटलेलं आहे. याच्यानंतर एक प्रवचन स्वामीजींचं ठरलं होतं, कृष्ण आणि त्याचा उपदेश. कृष्ण आणि त्याचा उपदेश या प्रवचनासाठी बऱ्यापैकी गर्दी झाली होती. सगळ्यांना कृष्णाबद्दल ऐकायचं होतं. पण स्वामीजी आपल्या स्वतःच्याच विश्वामध्ये असत. स्वामीजी आले, प्लॅटफॉर्मवर उभा राहिले आणि अचानक म्हणाले, आज कृष्ण राहू दे, आज मी मोहम्मद बद्दल बोलतो. काय विषयावर प्रभुत्व असेल पहा. कोणत्याही विषयाची स्वामीजींनी कधीही तयारी केली नाही आणि कोणताही जगातला विषय स्वामीजींना प्रवचन करता आला नाही असं झालाच नाही. जेव्हा स्वामीजींचं त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा कृष्णावर प्रवचन झालं, त्यावेळेला स्वामीजींनी सांगितलं की माझ्या कल्पनेप्रमाणे कृष्ण एक तत्व म्हणून ज्या पद्धतीने भगवद्गीतेमध्ये आला, याच्यापेक्षा जास्त काही माणसाच्या आयुष्यामध्ये प्रशंसनीय असूच शकत नाही. पण ऐतिहासिक दृष्टीने जर बघायला गेलं तर स्वामीजींनी सांगितले की मला 3 कृष्ण असावेत असं वाटतंय. एक उपनिषदातला कृष्ण, एक राजा नावाचा, कृष्ण नावाचा राजा होऊन गेला, आणि एक कृष्ण नावाचा योद्धा जो महाभारतामध्ये दिसतो. आणि हे तिघेही बुद्धापूर्वी हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेले आहेत. अशा 3 कृष्णांचा सिद्धांत पंडित स्वामीजींनी मांडलेला आहे. या कृष्णाच्या प्रवचनामध्ये स्वामीजींनी काही एक विशिष्ट वाक्य सांगितलेली आहेत. ती वाक्य आपल्याला चिंतनाला किंवा अभ्यासाला फार पुरेशी आहेत. स्वामीजींनी या प्रवचनामध्ये एक महत्वाचं वाक्य सांगितलं की आत्मा हे एक वर्तुळ आहे, ज्याचा परिघ कुठेच नाही पण केंद्र शरीर आहे. फार विचार करायला लावणारं वाक्य आहे, अतिशय ज्याच्यावर चिंतन झालं पाहिजे असं वाक्य. आत्मा हे एक वर्तुळ आहे, ज्याचा परिघ कुठेच नाही पण केंद्र मात्र शरीर आहे. द सेल्फ इज अ सर्कल whose circumference is nowhere but the center is in the body.
आणि देव एक वर्तुळ आहे ज्याचा परीघ कुठेच नाही, पण केंद्र मात्र सर्वत्र आहे. काय बुद्धिमत्ता असेल. आत्मा आणि देव याच्यातला भेद तात्विक दृष्ट्या पाहता अतिशय क्लिष्ट विषय आहे. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या अध्यास भाष्यामध्ये ईश्वर आणि ब्रह्म याच्यातील भेद विचारसागर रहस्याच्या पहिल्या काही प्रकरणांमध्ये ईश्वर आणि ब्रह्म याच्यातला भेद सुस्पष्ट करण्यात आलेला आहे. शंकराचार्यांचं वाक्य आहे की ईश्वराच्या खांद्यावरून ब्रह्माला गवसणी घालायची, आणि ज्यांनी ब्रह्माला गवसणी घातली त्याच्यासाठी ईश्वराचा काहीही फायदा नाही. अतिशय आपल्या श्रद्धेला तडे जातील अशी वाक्य आहेत, पण अतिशय सत्य वाक्य आहेत. याच वाक्यांचा परामर्श घेत सगळ्या उपनिषदांचं आणि ब्रह्मसूत्रांचं सार कोळून पिलेल्या स्वामींनी दोनच वाक्य सांगितली, ज्याच्यामध्ये आत्मा आणि देव या दोन्ही संकल्पना फार सुंदर पद्धतीने मांडल्या. आत्मा हे एक वर्तुळ आहे ज्याचा परीघ कुठेच नाही, पण केंद्र शरीर आहे. देव एक वर्तुळ आहे ज्याचा परीघ कुठेच नाही, पण केंद्र सर्वत्र आहे. असं या टर्क स्ट्रीट किंवा तुर्क मार्गावर त्यांचं जे घर होतं त्या घरामध्ये ही प्रवचनं झाली, काही बाहेर प्रवचनं झाली. संध्याकाळची 3 प्रवचनं त्यांनी दिली आणि तिथून निघण्यापूर्वी 5 रविवारी संध्याकाळची 5 त्यांची प्रवचनं झाली. ख्रिस्ताचा जगाला उपदेश, प्रेषित महम्मदाचा जगाला उपदेश, कृष्णाचा जगाला उपदेश, बुद्धांचा जगाला उपदेश, आणि 5वं प्रवचन होतं भविष्यातील धर्म वेदांत. स्वामीजींनी यावेळेला आणखीन काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. स्वामीजी म्हणाले, हे जे विश्व तयार झालेलं आहे ज्याला आदी नाही, केव्हाही विश्व सुरू झालं हे याचं उत्तर आपल्याला जोपर्यंत विश्वात आहे तोपर्यंत कधीच मिळू शकणार नाही. ज्या वेळेला कालाची सुरुवात झाली, ज्या वेळेला दिक् काल या 2 परिमाणांनी हे विश्व सुरू झालं, तेव्हापासून या विश्वामध्ये एक विशिष्ट गोष्ट लक्षात येईल. प्रत्येक विश्व हे अनुसर्पिणी आणि उत्सर्पिणी एक प्रचंड लाटेप्रमाणे ते पुढे चाललंय. लाट जेव्हा वर जाते उत्सर्पिणी आणि मग ती खाली येते अनुसर्पिणी, त्याप्रमाणेच धर्माचा अतिशय प्रगल्भता धर्माची वाढते, नंतर धर्माचा ऱ्हास होतो, पुन्हा धर्माची प्रगल्भता वाढते, पुन्हा धर्माचा ऱ्हास होतो. याच पद्धतीने हे विश्व पुढे जात असतं आणि याला वैश्विक सत्य असं म्हटलेलं आहे. जगाचा इतिहास पाहिला तर आपल्याला हेच दिसेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्या वेळेला धर्म अनुसर्पणी अवस्थेमध्ये असतो त्या त्या वेळेला त्यांचं उत्थान करण्यासाठी एक प्रचंड अशी लाट येते आणि त्या लाटेच्या शिखरावर नेहमी एक संत आरूढ असतो. तो 6व्या शतकातील बुद्ध असू शकेल, तो 12व्या शतकातील नानक असू शकेल. ज्या ज्या ठिकाणी या अधर्मापासून धर्माकडे जाणारी प्रचंड मोठी लाट येईल, तेव्हा तेव्हा त्या लाटेचं नेतृत्व त्याच्या शिखरावर जर कोण असेल तर संपूर्ण आंतरिक बदल घडवून आणणारा, नैतिकतेचा, ज्याच्याकडे नैतिक ताकदीचा झरा आहे, असा कोणीतरी एखादा जीवनमुक्त येऊन हे सगळे बदल घडवून आणतो. भगवान श्रीकृष्णांनी सगळं वर 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 नेलं, पण भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यू पश्चात ज्या कुळामध्ये श्रीकृष्ण जन्माला आले तिथंच अनुसर्पिणी सुरू झाली. जिथे चारित्र्य आणि मांगल्य पदोपदी जाणवत होतं तेच यादव एकामेकांच्या गळ्यावर बसले. आणि हा जो
अनुसर्पिणी उत्सर्पिणी प्रवाह आहे, हा केवळ विश्वासाठी, एखाद्या देशासाठी, एखाद्या समाजासाठी नव्हे, इवन एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा तो उपयोगी पडतो. आपल्याही आयुष्यामध्ये अशा प्रकारचे लाटा येत राहतात. यातल्या प्रत्येक अत्युच्च लाटेवर कोणत्या तरी एका जीवनमुक्ताचा विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. तो गुरुपदाचा असेल, आपले सद्गुरू असतील, किंवा आणखीन कोणी असतील, संत असतील. एखादी ओळ संत तुकारामांची असा प्रभाव करून जाते की आपल्यातलं आंतरिक आयुष्य पूर्ण एका वेगळ्या लाटेवर आरूढ व्हायला सुरुवात होते. स्वामीजींच्या त्यावेळच्या प्रवचनाबद्दल काही लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. एका ग्रहस्थानी स्वामीजींनी जेव्हा ख्रिस्तावर प्रवचन केलं त्यावेळेस एक काही डायरीमध्ये लिहून ठेवलंय. स्वामीजींची तब्येत त्यावेळेला फारशी चांगली नव्हती. आपण 1900 सालामधलं पाहतोय. स्वामीजी त्याच्यानंतर 2च वर्ष जगलेले आहेत. डोळ्याच्या पापण्या सुजलेल्या होत्या, पायाला सूज आलेली होती, ताकद कमी होती अंगामध्ये, अशक्तपणा होता. आणि त्या ग्रहस्थाने लिहिलंय की जेव्हा स्वामीजी वर प्लॅटफॉर्मवर प्रवचन देण्यासाठी वर चढले, व्यासपीठावर येताना मी त्यांना पाहिलं तर माझ्या लक्षात आले की अतिशय अशक्त, कष्टपूर्ण प्रयत्न करून स्वामीजी पुढे जात होते. डोळे सुजलेले होते, केस विस्कटलेले होते, आणि मला शंका आली की हे खरोखर बोलू शकतील का. पण बोलायला सुरुवात केल्यानंतरचे स्वामीजी आणि बोलायला आलेले स्वामीजी याच्यामध्ये जमीन अस्मानाचा अंतर असे. एक अतिशय दैवी शक्तीचा संचार त्यांच्या शरीरामध्ये होत असे, आणि स्वामीजी जोपर्यंत प्रवचन चालू असे तोपर्यंत ते या विश्वामध्ये नसत. त्यांनी असं लिहिलेलं आहे की एखादा वीज पडावी याप्रमाणे स्वामीजींचे जे बोल होते ते असे बाहेर येत. आणि गमतीचा भाग म्हणजे संस्कृत उपनिषद ब्रह्मसूत्र यांनी पूर्णपणे भरलेलं ते प्रवचनाचं जे शब्द आहेत त्यातला एकही शब्द संस्कृतचा कोणाला न कळत असता सुद्धा 2 तास 3 तास प्रेक्षक वर्ग, श्रोते वर्ग अतिशय तन्मयतेने नुसते ऐकत नसत, तर एका वेगळ्या भावविश्वामध्ये जात असत. बऱ्याच लोकांनी लिहून ठेवले की प्रवचनानंतर घरी आल्यानंतर सुद्धा आम्हाला असं वाटलं की आम्ही जणू काही हवेतून तरंगत आलो. एक अर्निस्ट ब्राऊन नावाची व्यक्ती होती, प्रवचन ऐकायला आली होती, आणि कुणीतरी सांगितलं म्हणून प्रवचन ऐकायला आलेला हा अर्नेस्ट ब्राऊन नावाचा अमेरिकेतला त्या काळचा कोवळा तरुण. अगदीच जबरदस्ती झाल्यामुळे आलो होतं अशा पद्धतीने तो आला होता. त्यांनी लिहून ठेवलंय की मी जेव्हा आलो तेव्हा पाहिलं बऱ्यापैकी लोकांची गर्दी होती, 1000भर लोक होते, आणि मला आश्चर्य वाटलं कोणतरी भारतातून आलेला एक स्वामी बोलतोय त्याच्यासाठी एवढी लोक आलेली आहेत. विषय पण काहीतरी आपण कधीच ऐकलेलं नाहीये, वेदांत म्हणजे काय मला कधी ऐकलेलंच नव्हतं. पण तरी सुद्धा आता मला मध्येच उठता येणार नाही म्हणून मी बसून राहिलो होतो, आणि इतक्यात ही व्यक्ती आली. व्यासपीठावर डाव्या बाजूंनी स्वामी विवेकानंदांचं येणं सुरू झालं, आणि ते जेव्हा चालत चालत भगव्या रंगाची वस्त्र आपल्या अंगावर टाकत जेव्हा ते एक एक पाऊल टाकत पुढे येऊ लागले, तेव्हा माझ्या लक्षात आले की कोण हा, कोणत्या तरी देशाचा राजा आहे का, असं लिहून ठेवले बरं का. हा कोणत्या तरी देशाचा राजा आहे. नाही नाही, राजा नसावा, हा प्रत्यक्ष देव असावा. कारण त्याच्या चालण्यामध्ये एक प्रकारची जी जरब होती की संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करणारा कोणीतरी चालावा तशी दमदार पावलं टाकत, हत्तीच्या दिमाखात एखाद्या सिंहानं प्रवेश करावा तसे स्वामीजी प्रवेश करत. स्वामीजी आले व्यासपीठावर आणि त्यांनी फक्त आपला हात वर केला, ताबडतोब 1000 लोक, पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला म्हणतात, अतिशय शांततेमध्ये बसला. या अर्नेस्ट ब्राऊनने लिहिलंय की असं ही कोण व्यक्ती आहे की जी फक्त एक हात वर करते, एक शब्दही बोलत नाही, आणि सगळे निशब्द होऊन जातात. या एका प्रवचनानंतर हे अर्नेस्ट ब्राऊन त्याच्यामध्ये स्वामीजींच्या मध्ये इतके गुंतले की नंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य वेदांत सोसायटी ऑफ कॅलिफोर्नियाला वाहून घेतलं, आणि वेदांत सोसायटी ऑफ कॅलिफोर्नियाचे ते प्रेसिडेंट सुद्धा झाले. स्वामीजींच्या संपर्कामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती उजळून निघत असे.
त्याच काळामध्ये स्वामीजींच्या अनेक मुलाखती सुद्धा घेतल्या गेल्या. एका हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरनी स्वामीजींची मुलाखत घेतली. त्याला वाटलं होतं कोणीतरी अतिशय गंभीर तत्वज्ञ बसला असेल, पण त्यांनी असं लिहून ठेवलंय की अतिशय हलके फुलके विनोद करणारा, नेहमी स्मितहास्य आणणारा, दुसऱ्यांना हसवणारा असा हा स्वामी आहे. आणि विचारायचं म्हणून या हार्वर्डच्या प्राध्यापकांनी स्वामीजींची परीक्षा घ्यायची म्हणून मुद्दामून अवघड प्रश्न विचारायचे म्हणून सुरुवात केली ती साऊथ आफ्रिकेमधल्या बोअर वॉरनी. आपल्यापैकी कुणीही ऐकलं सुद्धा नसेल. साऊथ आफ्रिकेच्या इतिहासामध्ये बोअर वॉर नावाचं एक युद्ध झालं. ते त्या काळी तत्कालीन महत्वाचं युद्ध होतं. स्वामीजी त्याच्यावर सुद्धा 15 मिनिटं त्याच्याशी बोलले. त्याच्यानंतर रशियाचा प्राचीन इतिहास या विषयावर बोलले. त्याच्यानंतर वॉन्डरिंग ट्राईब्स ऑफ तारतार नावाचे एक वंशीय लोक आहेत जे सेंट्रल एशियाच्या मध्य आशियाच्या आसपास राहतात. हिंदुकुश पर्वताच्या उत्तर बाजूला एक तारतार नावाची प्रजाती आहे. या वंशाच्या लोकांचा इतिहास सुद्धा स्वामीजींनी सांगितला. आणि सगळ्यात शेवटी स्पेनवर मुरिश लोकांनी कसं राज्य केलं याचा साध्यंत इतिहास त्याला सांगितला. केवळ 1 तासाच्या मुलाखतीमध्ये हे प्राध्यापक महेशांनी लिहून ठेवले की मला स्वतःला इतकं ज्ञान या माणसाकडून मिळालं. मला शंका एवढीच आली की यांना सगळ्याच विषयाचं सगळंच ज्ञान कसं काय आहे, म्हणून सहज मी विचारलं. आणि मग स्वामीजींनी सांगितलं मला माहित नसलेल्या विषयावर जरी विचारलं तरी मी उत्तर देऊ शकेन, कारण उत्तर मी देत नाही, उत्तर माझी आई देते, कालिमा देते. स्वामीजी अतिशय शांत असत. एकदा स्वामीजींचे असं प्रवचन ठरलं होतं आणि या प्रवचनामध्ये स्वामीजींना मिस्टर ॲलन नावाचे एक ग्रस्त होते. त्यांनी हे प्रवचन आयोजित केलं होतं. तेच स्वामीजींची ओळख करून देत असत प्रवचनांमध्ये. तर एक दिवस दुपारी 3 वाजता स्वामीजींचं प्रवचन असताना 3:10 झाली तरी स्वामीजींचा पत्ता नव्हता. हे मिस्टर ॲलन जे होते त्यांना भयंकर गडबड झाली त्यांची की अरे स्वामीजी आले नाहीत, दिसत नाहीयेत. म्हणून त्यांनी आपलं काहीतरी बोलायला सुरुवात केली प्रेक्षकांच्या बरोबर, कारण प्रेक्षक कंटाळून निघून जाऊ नयेत म्हणून. शेवटी 3:30 वाजले तेव्हा मात्र या ॲलन जे आहेत त्यांचा मात्र संयम सुटला. ते म्हणाले मी 2 मिनिटात जरा बघून येतो स्वामीजी कुठे आहेत म्हणून. ते बाहेर आले आणि बाहेर येऊन रस्त्यावर येऊन बघतायत तर स्वामीजी तिकडून हळूहळू चालत येत होते. हा ॲलन गडबडीने स्वामीजींच्या जवळ गेला आणि म्हणाला स्वामीजी अहो 3 वाजता तुमचं प्रवचन आहे, 3:30 वाजले आणि तुम्ही शांतपणे येताय, आपल्याकडे वेळ नाही आहे. स्वामीजी म्हणाले ॲलन अरे वेळ माझ्या हातामध्ये आहे. ते म्हणाला काय म्हणालात स्वामीजी? ते म्हणाले वेळ माझ्या हातामध्ये आहे, कारण वेळ मीच सुरू केलेला आहे. ॲलनला कळालं नाही, तो गडबडीत होता. तो म्हणाला स्वामीजी जे काय असेल ते असेल, चला लवकर चला. स्वामीजी चालायला लागले. तेवढ्यात वाटेत एक शू पॉलिश करणारा दिसला. स्वामीजी त्या शू पॉलिशवाल्याकडे गेले आणि म्हणाले माझा बूट जरा पॉलिश करून दे. हे ॲलन म्हणाले स्वामीजी तर अगोदरच वेळ झालाय, त्यात तुम्ही हे शू पॉलिश करायला लागलाय. स्वामीजी म्हणाले काही काळजी करू नकोस. फाशी देणारा माणूस जेव्हा फाशीवर जात असतो तेव्हा त्याला गडबड करायची काही गरज नाही, कारण तो गेल्याशिवाय फाशी दिलीच जाऊ शकत नाही. तसं मी गेल्याशिवाय प्रवचन होऊच शकत नाही. पण स्वामीजी ते सगळे उपस्थित प्रेक्षक जर उठून गेले तर स्वामीजी म्हणाले काही काळजी करू नकोस, कोणी कुठे जाणार नाही. मग हे प्रवचन 3:45 वाजता चालू झालं, पण सगळे जिथल्या तिथे होते. त्याच्यानंतर प्रवचन सुरू झाल्यानंतर काय झालं हे सांगायलाच नको. त्या दिवशी गंमत अशी झाली, हे ॲलन जे आहेत हे खाली व्यासपीठाच्या खालून हे करत असत, स्वामीजींची ओळख करून देत असत. पण या गडबडीमध्ये त्यांनी स्वामीजींच्या बरोबर उभा राहून स्वामीजींची ओळख करून दिली आणि त्या ओळखीमध्ये स्वामीजींच्याकडे त्यांनी पाहिलं आणि अचानक त्यांना असं जाणवलं की स्वामीजी जवळजवळ 40 फूट उंचीचे झालेले आहेत. त्याच्या डोळ्यावर काही विश्वास बसेना म्हणून त्यांनी डोळेच चोळले. पुन्हा स्वामीजींची राहिलेली ओळख केली आणि हळूच वळून बघितलं, पुन्हा स्वामीजी उंचच्या उंच दिसायला लागले. हे काही आपल्या समजुतीच्या बाहेर आहे असं लक्षात आल्यामुळं
ते तिथून खाली आपल्या प्रेक्षकागृहामध्ये जाऊन बसले. या प्रवचनामध्ये स्वामीजींनी काही महत्वाचे जे विषय सांगितले त्यामध्ये एक असा विषय सांगितला की स्वामीजींनी सर्वांना सांगितलं की हे जग जे आहे हे सुंदरच आहे. जर या जगामध्ये जर काय वाईट दिसलं तर आपलं बघणं चुकतंय हे लक्षात ठेवा. हा जर भगवंताचा खेळ असेल तर तो वाईट कसा असू शकेल? हा खेळच भगवंताचा आहे, आम्ही त्याचे साथीदार आहोत. आणि असं जर असेल तर हा खेळ आनंदी असलाच पाहिजे. जर आपल्याला जग हे दुःखमय असं वाटत असेल तर याचा अर्थ आपल्याला हा खेळ खेळता आलेला नाही, याचा अर्थ आपण चुकीच्या पद्धतीने खेळ खेळत आहोत. दोन प्रकारचे वर्ग स्वामीजी त्यावेळेला घेत होते. एक प्रगत विद्यार्थ्यांसाठी ज्याच्यामध्ये 40 विद्यार्थी होते, राजयोगाचे वर्ग होते, आणि सामान्यांसाठी वेगळे वर्ग घेत होते. स्वामीजींनी या काळामध्ये कशा प्रकारे राजयोग केला जातो, श्वास प्रश्वासाचं नियंत्रण कसं करायचं, सुखासन म्हणजे काय ज्याची पातंजलीच्या योगसूत्रामध्ये विस्तृत खुलासा आलेला आहे, त्याची प्रात्यक्षिक स्वामीजींनी दाखवली. ज्यांनी ज्यांच्या आयुष्यामध्ये पातंजली योगसूत्र पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही, असे सगळे विद्यार्थी स्वामीजी सांगत असताना स्वामीजींना लागलेल्या समाधीमुळे त्या समाधीचा उपसर्ग होऊन स्वतःला सुद्धा अंशिक समाधी लागल्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा आनंद अनुभवत असत. म्हणून अशा क्लिष्ट विषयामध्ये सुद्धा ते न सांगता परत परत येत असत. फ्रँक रॉड हॅमेल नावाचे ग्रहस्थ त्यावेळेला स्वामीजींची काळजी घेत होते. त्यांनी डायरी लिहून ठेवलेली आहे. या फ्रँक रॉड हॅमेल या ग्रहस्थांनी जी डायरी लिहिलेली आहे त्या डायरीवरून स्वामीजींचे काही आपल्याला विलक्षण पैलू पाहायला मिळतात. एक दिवस असं झालं की हे फ्रँक रॉड हॅमेल आणि स्वामीजी गप्पा मारत एका खोलीमध्ये, त्यांच्यात याच जिथं वर्ग चालायचे त्या एका खोलीमध्ये आपल्या स्वयंपाकघराजवळ बसले होते. 3 वाजताचा वर्ग होता, यांच्या गप्पा चालू झाल्या होत्या आणि अचानक कोणीतरी आला आणि म्हणाला, स्वामीजी 3 वाजलेत, सगळे येऊन बसलेले आहेत, तुमची वेळ झाली व्याख्यानाची. स्वामीजी म्हणाले आलोच. आणि स्वामीजींनी या फ्रँक रॉड हॅमेलला सांगितलं, तुम्ही चलाच पुढे, मी जरा कपडे बदलून येतो. कारण स्वामीजींचे केस विस्कटलेले होते, ते साध्या वेशामध्ये बसले होते, नाईट गाऊन मध्ये. आणि दोघेही उठले. फ्रँक रॉड हॅमेल मधल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत गेले जिथं वर्ग होता, आणि स्वामीजी मधल्या खोलीमध्ये कपडे बदलून येतो म्हणून गेले. गमतीचा भाग म्हणजे हे फ्रँक रॉड हॅमेल जाऊन खुर्चीवर बसले सुद्धा नाही तोपर्यंत स्वामीजी सगळे केस व्यवस्थित करून भगवं वस्त्र घालून त्यांच्या समोर बसलेले दिसले. फ्रँक रॉड हॅमेल यांना कळेना की अरे मी फक्त 10 पावलं चालत आलो, एवढ्या त्यांनी कपडे बदलून सगळी तयारी कशी केली. त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की वेग आणि वेळेचं गणित स्वामीजींना जे जमलंय हे अतर्क्य आहे, हे सामान्य माणसाच्या गोष्टीत शक्य नाहीये. स्वामीजी ध्यान आणि ध्यानाचे वर्ग घेत असत. स्वतः स्वामीजी ध्यानात जात, पण त्याच्याबरोबर बाकीच्या लोकांचं सुद्धा ध्यान लागत असे. कोणतीही पूर्वतयारी नसताना ध्यान लागण्याचा अनुभव त्यांना केवळ स्वामीजींच्या ध्यान लागण्यामुळे येत असे. इतकंच नव्हे, एकदा मिसेस हॅन्सबर्ग काहीतरी जेवण बनवत होत्या. स्वामीजी म्हणाले चला ध्यानाचा वर्ग आहे आज. त्या म्हणाले स्वामीजी मला जाता येणार नाही, तुमच्यावर येता येणार नाही, कारण ना मला आज खूप काम आहे, तेव्हा तुम्ही पुढे व्हा. स्वामीजी म्हणाले काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी ध्यान करतो. स्वामीजी वर्गाला निघून गेले आणि स्वामीजींनी ध्यान केलं. इकडे किचन मध्ये असताना या बाई ज्या होत्या, या बाईंना, हान्सबर्ग बाईंना किचन मधून बाजूला येऊन त्या खुर्चीवर बसल्या आणि तिथे त्यांना ध्यान लागलं. त्यांनी लिहून ठेवले की माझ्यासाठी स्वामीजी अशा प्रकारचं ध्यान करतील असं मला वाटलं नव्हतं. या काळामध्ये काही प्रश्नोत्तर झाली, त्यातला एक प्रश्न आपल्याला सगळ्यांना महत्वाचा आहे. तो असा आहे की स्वामीजींना कोणीतरी विचारलं, स्वामीजी कांदा खाणं हे ध्यानासाठी अयोग्य आहे का? आणि स्वामीजींनी उत्तर दिले, कांद्यासारख्या पदार्थांचं सेवन हे योग्याला बाधक आहे, त्यामुळे टाळता येईल तेवढं टाळावं. दुसरा महत्वाचा संदेश स्वामीजींनी असा दिला की जोपर्यंत तरुण वय आहे तोपर्यंतच
साधना करावी, कारण उतार वयामध्ये साधना होणं दुरापास्त आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या ज्या खुळचट समजुती आहेत की जेव्हा मी निवृत्त होईन, जेव्हा मुलांचं लग्न होईल, जेव्हा अमुक होईल, जेव्हा तमुक होईल, त्याच्यानंतर मग मी शांतपणे आपल्या बागेमध्ये बसेन, छानसा वारा वाहत असेल, बाहेर एक झोपाळा लावलेला असेल, त्यावर मी भगवद्गीता घेऊन वाचायला सुरुवात करेन आणि मग मी मोक्ष मिळवेन, असला खुळचट विचार साधनेमध्ये चालत नाही. आत्ता, नाव अँड हिअर. स्वामीजींनी सांगितलंय, जब जागो तब सवेरा. आत्ता लक्षात आलं तर आत्ताच्या आत्ता सुरुवात करा. साधना ही ढकलण्याचा विषय नाही, कारण जिथे जिथे साधना ढकलली जाते तिथे तिथे ढकलण्याचा पश्चाताप आपल्या पदरी येतो. कारण ही साधना ढकलल्यामुळेच कित्येक जन्म आपण पुढे ढकललो गेलेलो आहे. स्वामीजीने आणखीन एक महत्वाचं सूत्र सांगितलेलं आहे साधनामध्ये. स्वामीजी म्हणाले, पुष्कळ वाचायची गरज नाही. डॉक्टर काका त्याला ज्ञानाची वखवख असं म्हणतात. खूप वाचण्याची गरज नाही. स्वामीजी म्हणत फक्त गीता आणि वेदांत वाचा, बाकी काही वाचण्याची गरज नाही. पण कोणताही ग्रंथ वाचण्याच्या अगोदर मनावरचं नियंत्रण शिका आणि मग ग्रंथ वाचा. आपण नेहमी उलट करतो. स्वामीजी म्हणत आपण नेहमी ग्रंथ वाचतो आणि मग मनावर नियंत्रण करायला बघतो. ते म्हणाले, शिक्षण पद्धती सुद्धा आपली चुकीची आहे. शिक्षण पद्धतीमध्ये पहिल्यांदा मनावर नियंत्रण, मग शिक्षण. कारण त्याच्यानंतर होणारं जे शिक्षण आहे ते तसंच्या तसं सगळं स्वीकारलं जातं मेंदूकडून, बुद्धीकडून. म्हणून सत्वगुणांनी भारित बुद्धी नसेल आणि शास्त्राचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला तर परोक्ष ज्ञानाचा आशीर्वाद मिळत नाही. आणि मनावर नियंत्रण म्हणजेच सत्वगुणाची वृद्धी करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे स्वामीजींची प्रवचनं सॅन फ्रान्सिस्को मध्ये चालू होती. या काळामध्ये या ज्या मिसेस ॲलन म्हणून स्वामीजींच्या बरोबर त्यांची काळजी घेण्यासाठी होत्या, त्यांनी एक वासरी हा शब्द आता कदाचित कळणार नाही, त्याला डायरी म्हणतो, अशी एक डायरी त्यांनी ठेवली होती, वासरी, ज्याच्यामध्ये स्वामीजींच्या बद्दल काही महत्वाचे मुद्दे नोंद करून ठेवलेले आहेत. हे मुद्दे सुद्धा आपल्याला अभ्यासासाठी फार उपयोगाचे आहेत. हे कोणते मुद्दे आहेत, काय लिहून ठेवलं होतं, हा आपण पुढच्या प्रवचनाचा विषय म्हणून पाहू. आपण आता इथे थांबू. हरिओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून कृपया आता विचारावे. नमस्कार डॉक्टर काका. माझा प्रश्न आहे, बऱ्याचदा ऐकलंय आधी परमार्थ करावा, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका. याच्यावरती थोडंसं एक्सप्लेनेशन द्याल का प्लीज? प्रपंच किंवा गृहस्थाश्रमामध्ये असणाऱ्या आपल्यावरच्या जबाबदाऱ्या ही आपली तयारी करण्याचं एक पृष्ठभूमी आहे. प्रपंचामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये तुमच्या सगळ्या गुणांची परीक्षा घेतली जाते. तितिक्षेचा अभ्यास करायचा असेल तर सहनशीलता प्रपंचामध्ये प्रथम आणली पाहिजे. एकाग्रतेचा अभ्यास करायचा असेल तर प्रपंचामध्ये एका वेळेला एका गोष्टीवर पूर्ण केंद्रित लक्ष करून त्याच्या यशासाठी लागणारे सर्व प्रयत्न करणे, इथे मन केंद्रित करण्याचा अभ्यास होतो. आपल्या प्रपंचामध्ये जितकी आपल्या जवळच्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर आपण प्रेम करून त्यांच्या प्रेमापोटी त्यांचे सारे अपराध आपल्या पोटात घालण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी भगवंतांनी दिलेली असते. म्हणून आपल्या पती किंवा पत्नीवर न रागावता ती किंवा तो जसा आहे तसा स्वीकारून, बहिणाबाईंचं चरित्र पहा म्हणजे कळेल,
जशी ती किंवा तो आहे असं स्वीकारणं आणि त्याच्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करून त्याच्या सुगुणांकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त आपल्याकडून सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करणं, याच्यामध्येच तितिक्षेचा, समाधानाचा अभ्यास होतो. शम आणि दमाचा अभ्यास प्रपंचाशिवाय बाकीच्या गोष्टी ठिकाणी होऊच शकत नाही. जो एकांतामध्ये जंगलामध्ये राहिला, त्याचा राग कमी झाला की जास्त झाला पाहण्याचं काहीच साधन नाही. पण इथे दर 2 मिनिटाला आपल्याला राग येईल अशी कृती करणारे सगळे आजूबाजूला असतात अशा ठिकाणी. म्हणून प्रपंच ही एक युद्धभूमी आहे. युद्धभूमीवर सैनिकाचं कौशल्य विकसित होतं. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका. नेटका म्हणजे जसा करायला हवा तसा. हे करता करता ज्या गुणांची बेरीज आपल्याकडे होते, यातूनच शम दम तितिक्षा समाधान उपरती या सगळ्या षड संपत्तीचा अभ्यास होतो. यातच विवेक वैराग्याचा अभ्यास होतो. नाही ना, आपली माझी आर्थिक परिस्थिती अशी आहे, हे अयोग्य आहे, याची वासना ठीक नाही, हे योग्य आहे, याची इच्छा ठीक आहे, ती पण कुणाच्या तरी कल्याणासाठी आहे. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, म्हणजे विवेकाचा अभ्यास. म्हणजे प्रत्येक लागणाऱ्या साधन चतुष्टाचा निम्र प्रतलावरचा अभ्यास हा प्रपंचामध्ये होतो. तो जो करतो त्याला उच्च प्रतलावरचा साधन चतुष्टाचा अभ्यास आपसुकच सोपा जातो. म्हणून ज्याला बाराखडी येत नाही त्याने इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घ्यावा का? म्हणून बाराखडी शिकणे म्हणजेच प्रपंचामध्ये बाराखडी शिकायची, म्हणजे मग परमार्थामधलं इंजिनिअरिंग समजू शकतं. म्हणून पहिली गोष्ट, पहिल्यांदा ज्या वेळेला प्रपंचामध्ये जिथे आपण आहोत तिथे सगळं व्यवस्थित केल्यानंतर नंतर जिथे जायचंय व्यवस्थित करायला तिथे आपण पोहोचू शकतो. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका. मनावर नियंत्रण करण्यासाठी लागणारी प्रयोगशाळा म्हणजे प्रपंच. अशा पद्धतीने प्रपंच किंवा गृहस्थाश्रमाकडे पाहावं. ब्रह्मचर्याचा अभ्यास कुठे होऊ शकतो? प्रपंचामध्ये होऊ शकतो. कारण सगळ्यात जास्त ब्रह्मचर्याला धोका प्रपंचामध्ये आहे. म्हणून प्रत्येक गुणांचा अभ्यास परीक्षा करण्यासाठी भगवंतानी हा प्रपंच आपल्याला दिलेला आहे. याच्यातून तावून सुलाखून जो बाहेर पडला तो मग संन्यासाला योग्य असा होतो. तेव्हा तो मग पुढच्या जन्मामध्ये प्रपंचात जातच नाही. लहानपणापासूनच समर्थांसारखं होतं, ते बोहल्यावरूनच पळून जावं लागतं. आम्हाला तुम्हाला नाही वाटलं बोहल्यावरून पळून जावं, गंमत वाटत होती. आज माझं लग्न आहे, मी मामूक आहे तमुक आहे, आपण आनंदात होतो, तिथं दुःखात होते समर्थ. हे काय, मी अडकतोय. गेल्या कैक जन्मांच्या विवेकाचा परामर्श म्हणून मग असा जन्म येतो की ज्या वेळेला संन्यास घेण्यासाठी आपसुक प्रवृत्ती बालपणामध्ये ब्रह्मचर्याश्रमामध्येच येते उपरीती. हे होण्यासाठी प्रपंच नेटका करावा लागतो. हरिओम. धन्यवाद. जय श्रीराम डॉक्टर साहेब. जय श्रीराम. प्रारब्धाबद्दल तुम्ही छानपैकी सांगितलं आणि जीवनमुक्त असतील तरी त्यांना ते शरीराचे जोपर्यंत प्रारब्ध भोग आहेत तोपर्यंत भोगावे लागतात वगैरे. आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात की संचित प्रारब्ध क्रियामान अवघा झाला नारायण, म्हणजे ही विचारांची अवस्था अशी, बरोबर ना? बरोबर बरोबर. काय होतं की जर समजा चुकून इंगळ किंवा अग्नीने फुललेला कोळसा तुम्हाला लागला तरी भाजल्यासारखंच होईल. तसंच रामकृष्ण परमहंसांना लागला तेव्हा सुद्धा त्यांना भाजलंच. प्रश्न एवढाच आहे की आम्हाला भाजलं की 4 लोकांना आपण दोष देतो आणि बरं होऊपर्यंत देवाच्या नावाने ठणाना फोडतो. रामकृष्णाने मात्र हे पण आईचेच काहीतरी खेळ आहे असं समजून ते घेतलं आणि कळा सहन केल्या, कारण तितिक्षेचा परामर्श झालेला होता. म्हणून बाधित अनुवृत्तीनेच या व्यावहारिक जगामध्ये संत राहतात. म्हणून कोणतेही व्यवहारातले नियम मोडत नाहीत, फक्त व्यवहार त्यांना बाधित करू शकत नाही, एवढंच. तुम्ही जर तुमच्या लहान मुलांबरोबर खेळायला लागला तर तुम्ही लहान होता का? तुम्ही मोठेच असता, खेळापुरते लहान होता. याला बाधित अनुवृत्ती असं म्हणायची. म्हणजे आपण लहान आहोत असं समजून लहान मुलांबरोबर खेळायचं, तसं आपण या जगामध्ये आहोत असं समजून प्रारब्धवशामध्ये जे काय आलेलं आहे ते खेळ म्हणून गंमत करायचं. म्हणून तर सगळीकडे ते म्हणतात ही हरीची इच्छा. अहो महाराज, तुम्हाला जेवायला मिळणार नाही आज, हरी इच्छा. महाराज आज पुरी बासुंदी केलेली आहे, हरी इच्छा.
सुख दुःख जे आपण म्हणतो ना, समान अद्वंद्व वृत्ती जी आहे, ही वृत्ती बाधित अनुवृत्ती असते जीवनमुक्ताची. हरिओम. जय श्रीराम. जय श्रीराम. डॉक्टर साहेब, एक प्रश्न आहे. जी. आपण आज प्रवचनात म्हणालात की वर्ल्ड इज अ नॉनसेन्स ऑफ सेन्सेस, आणि त्याचा साधारणपणे अर्थ सांगताना आय थिंक आपण म्हणाला होतात की इंद्रियांचे घात आणि आघात. तर हे म्हणजे इंद्रियांच्या द्वारे जे आपल्याला म्हणजे इन्फॉर्मेशन मिळते, त्यासाठी आपण जे अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया देतो, असा त्याचा अर्थ घ्यायचा का? बरोबर आहे ना. आपण या शरीरात आलो त्यामुळे 2 डोळे मिळाले आपल्याला. 2 डोळे मिळाले की डोळ्यांनी डोळ्याचं काम केलंच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला दिसतं म्हणून डोळे फोडून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. दिसतं ते दिसणारच आहे. पण जे दिसलं त्याच्यावर विचार करण्याची गरज काय? आनंद वाटत असेल वाटू दे. पण एखाद्या दृष्ट्याने दुःख व्हायचं कारण काय? दृश्यात दुःख नाहीच आहे. ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर, असं कवी शेली म्हणतो. म्हणजे काय? तुम्हाला एखादी गोष्ट अगदी दुपारचं रणरणत ऊन सुद्धा काहीच वाटत नाही जर प्रेयसीला भेटायला जायचं असत असेल तर. कुठे गेला स्पर्श तो? दाहक स्पर्श नसतोच तिथे. याचाच अर्थ इंद्रियांनी इंद्रियांचं काम करावं असं इंद्रियांना सांगितलंय. म्हणून कठोपनिषदामध्ये इंद्रियांबद्दल एक वाक्य आहे, परांची खाणी वितृणच स्वयंभू. कायम बाहेर बघायचं असा त्यांना शापच लागलेला आहे. पण त्यांना बाहेर बघण्याचा शाप लागला म्हणून मी बाहेर बघावं किंवा जे बाहेर दिसतं त्याच्यावर अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया द्यावी असं कुठेही लिहिलेलं नाही. पण कैक जन्मामध्ये तशा प्रतिक्रिया दिल्यामुळे आपसुकच प्रतिक्रिया येते. स्वामी विवेकानंदांना एकापेक्षा एक अतिशय देखण्या तरुण मुलींनी ते नेहमी वेढलेले असायचे. पण त्यांनी, त्या सगळ्या तरुण होत्या, त्या सगळ्या देखण्या होत्या, पण त्यांची वृत्तीच अशी होती, प्रत्येक स्त्री आईच दिसायची. परावई नार रखुमाई समान. तुकाराम महाराजांना काय झालं? सगळीकडे रुखुमाईच दिसते ना. मग 20 वर्षाची रुखुमाई काय, देखणी रुखुमाई काय आणि नकटी रुखुमाई काय? सगळ्या रुखुमाईच आहेत. याचाच अर्थ इंद्रियांनी आणलेल्या संवेदना त्यांचा आघातही होत नाही आणि त्यामुळे घातही होत नाही. फक्त संवेदना येते, समोर कोणीतरी उभं आहे. आणि नाहीतरी आपण रोज ऑफिसला जाताना हजारो झाडं बाजूला जात असतात. आपलं लक्ष असतं का? कितीतरी लोक आजूबाजूला जातात, लक्ष असतं का? संवेदना असते ना, म्हणून ते धडकत नाही आपण. पण त्यांचा विचार करतो का? नाही. असंच साधारण संतांचं असतं. सगळं जग सगळीकडे चालू असतं, त्यांना त्याचं काही वाटतच नाही, कारण त्यांचा काही आघात नाही आणि घात नाही, आहे चाललंय. समोर समजा कोणी निर्वस्त्र नाचलं तरी त्यांना काय, हरिओम. समोर अगदी व्यवस्थित पाया करून तरी पाया पडलं तरी हरिओम. अशी वृत्ती. हरिओम. डॉक्टर साहेब, खूप उशीर झाला नसेल तर अजून एक प्रश्न विचारायचा होता. ते म्हणजे आपण म्हणालो होतो उपनिषदात सुद्धा एक कृष्ण आहे, तर याच्याबद्दल सांगता येईल का? आणि उशीर झाला असेल तर पुढच्या वेळेला सांगितलं तरी चालेल. उपनिषदांमधले कृष्णाचे जे संदर्भ आहेत ते संदर्भ थोडेसे गूढ संदर्भ आहेत. थोडा विस्तृत विषय आहे तो. आणि उपनिषदातला कृष्णाचा संदर्भ जो आहे तो संदर्भ काही रुचांच्या संदर्भामध्ये आणि काही अशा शब्दांमधून आलेला आहे की ज्या शब्दांचा यास्काचार्यांच्या मार्फत लावलेला अर्थ कृष्णापर्यंत पोहोचतो. म्हणून तर आपल्याकडे जे दक्षिणात्य संप्रदाय आहेत, जसा श्री संप्रदाय आहे किंवा चैतन्य संप्रदाय आहे, यामध्ये कृष्णाला अंतिम तत्व मानलेलं आहे. त्याला व्यूह रचना असं म्हणतात. त्यातला पराव्यूह जो आहे, म्हणजे ज्याला नाथपंथी परासंवित म्हणतात, ज्याला वेदांती ब्रह्म म्हणतात, त्यालाच श्रीकृष्ण श्री संप्रदायवाले भगवान नारायण किंवा विष्णू म्हणतात. तसंच द्वैती किंवा मध्वाचार्यांनी प्रेरित असणारं चैतन्य संप्रदायकृत जी लोक आहेत त्यांच्या मताप्रमाणे श्रीकृष्ण हेच परमात्मा आहे. हा जो श्रीकृष्ण आहे, जो निर्गुण निराकार आहे, त्याचा संदर्भ उपनिषदांमध्ये येतो. कोणत्या रुचांमध्ये येतो, कशा प्रकाराने येतो, हा थोडा अभ्यासाचा विषय आहे. हरिओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. अजून काही प्रश्न आहेत का आज?
अजून प्रश्न नसल्याने डॉक्टर साहेब आपण इकडेच थांबणार आहोत. पुनश्च धन्यवाद. भेटूया पुढच्या रविवारी. जय श्रीराम. जय श्रीराम. हरिओम.